नमस्कार. प्रधानमंत्री आवास योजना म्हणजेच घरकुल योजना त्याची जी लाभार्थी यादी आहे ती आलेली आहे. तर तुम्हाला तुमच्या गावाची जर लाभार्थी यादी पाहायची असेल तर तुम्ही आता घर बसल्या तुमच्या गावाची प्रधानमंत्री आवास योजनेची लाभार्थी यादी तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करू शकता. तर ते कसं करायचं हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. घरकुल योजनेची यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला घरकुल योजनेच्या वेबसाईटवरती यायचं आहे, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तिथून क्लिक करून तुम्ही डायरेक्टली ही लिंक ओपन करू शकता. तर आता आपण घरकुल योजनेची जी वेबसाईट आहे ती ओपन केलेली आहे. तर तुम्ही ते पाहू शकता. इथे आवास सॉफ्ट म्हणून एक पर्याय आहे, तर तुम्हाला त्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. जर तुम्ही मोबाईलमध्ये ओपन करत असाल तर मोबाईलमध्ये तुम्हाला एक असं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि बाकी जी पूर्ण प्रोसेस आहे ती सर्व प्रोसेस सेम असणार आहे. आवाज सॉफ्टवर क्लिक केल्यानंतर मला इथे रिपोर्ट म्हणून ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल. हे वेगवेगळे रिपोर्ट्स आहेत. तर यातील सोशल ऑडिट रिपोर्ट हा जो सेक्शन आहे त्यातील बेनिफिशियरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक असं पेज ओपन होईल. तर तुम्हाला इथे आता तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि ज्या गावाची तुम्हाला यादी पाहायची आहे ते गाव तुम्हाला इकडे सिलेक्ट करायचं आहे. आता गाव सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला इथे जे वर्ष आहे ते सिलेक्ट करायचं आहे. तर 2025-26ची जी यादी आहे ती अजून आलेली नाही आहे. 2024-25चीच यादी फक्त इथे आहे, ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर इथे ड्रॉपडाऊनमध्ये भरपूर सारे ऑप्शन आहेत. त्यातून तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना म्हणून जो पहिला ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली एक तुम्हाला सम दिलेला आहे. ॲक्च्युलीमध्ये तो कॅप्चाच आहे, पण ते सम तुम्हाला सॉल्व करायचं आहे. त्याचं जे आन्सर आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता तुमच्या उजव्या बाजूला इकडे जो पूर्ण रिपोर्ट आहे तो दिसत आहे. त्यामध्ये व्यक्तीचं नाव, त्यांचा हाऊसचा स्टेटस म्हणजे घराचा काय स्टेटस आहे तो तुम्हाला दाखवतं आहे. त्याच्यानंतर आतापर्यंत त्यांना किती इन्स्टॉलमेंट दिलेले आहेत, 1, 2, 3 दिलेले असतील. त्याच्यानंतर किती अमाऊंट रिलीज झालेली आहे, शेवटची अमाऊंट किती तारीखला ट्रान्सफर केलेली आहे, इन्स्पेक्शन किती तारीखला झालेलं आहे, या सर्व डिटेल्स तुम्हाला इथे दिसणार आहेत. तसंच तुम्ही पाहू शकता घराचा स्टेटस काय आहे, बिलो फाउंडेशन लेवल आहे का, घर कंप्लीट झालं आहे का, घर सँक्शन झालं आहे का किंवा लिंटेड लेवलला आहे का, अशा सर्व गोष्टींचा डिटेल रिपोर्ट आहे हा. तुम्हाला जर याची एक्सेल फाईल डाउनलोड करायची असेल तर तुम्ही डाउनलोड एक्सेलवर क्लिक करून करू शकता किंवा PDF करायची असेल तर डाउनलोड PDFवरती क्लिक करून करू शकता. तर आता आपण PDF डाउनलोड करूया. तर आता जी आपली PDF आहे ती डाउनलोड झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता ही PDF अशा प्रकारे तुम्हाला दिसेल. तर अतिशय महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, इतरांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना याबाबतची माहिती मिळेल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.